दर्शक हो नमस्कार. मी शिवाजी सुरवसे. सोलापूर महापालिकेचा कारभार आणि आपले लोकप्रतिनिधी हे कसं वारंवार जुन्या विषयाला म्हणजेच शिळ्याकडीला ऊत याप्रमाणे जुने विषय मांडतात. ज्यावेळेस ते प्रत्यक्ष काम सुरू असतं त्यावेळेस कोणीही बोलत नाहीत. याचीच महत्त्वाची अशी 4 कामं 4 उदाहरणं मी आपल्यासमोर सादर करत आहे. सोलापूरच्या विजापूर रोडवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर योजनेतून 12 कोटी रुपये खर्च करून इथली जलपर्णी आणि गाळ काढण्याचं तसेच इथल्या तलावाचं सौंदर्यीकरण करण्याचं काम करण्यात आलं. हे काम निकृष्ट दर्जाचं झालंय, हे यातमध्ये काहीही गैर नाही. मात्र 2020-21 साली हे काम झालं आणि त्यावर आता सोलापूर महापालिकेच्या सभागृहात 6 वर्षानंतर चर्चा होत आहे. या कामाची चौकशी होणार आहे. चौकशीतून काय निष्पन्न होईल हे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो, ज्यावेळेस ते काम सुरू असतं, ज्यावेळेमध्ये माध्यमामध्ये आरडाओरडा होते, इतर लोक बोलतात, त्याच वेळी सोलापूर शहरातील आमदार असतील, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक असतील, यावरती ब्रश शब्द देखील काढत नाहीत. काही नगरसेवक या कामाचे भागीदार होतात. त्यामुळं आपण बघतोय की काम झाल्यानंतर 5-6 वर्ष उलटल्यानंतर या संदर्भात बोलतात. हे एक महत्त्वाचं उदाहरण. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या 200 बसेस तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या JNNURM या योजनेतून सोलापूर महापालिकेला 200 बस मिळाल्या होत्या. या बस निकृष्ट आहेत. त्यांच्या बसच्या चासी खराब झाल्यात, त्या तुटल्या नव्हे, त्यांची अवस्था आता भंगारात किलोवर विकण्यासारखी झाली आहे. या संदर्भात गेली 12 ते 15 वर्ष सोलापुरातील माध्यमं, सोलापुरातील इतर लोक अनेक जण आरडाओरड करतायत. मात्र गेल्या 12 ते 15 वर्षात एकही नगरसेवक या संदर्भात ब्रश शब्द देखील काढला नाही. परिवहन समितीचे सदस्य असतील, स्थायी समितीचे सदस्य असतील, तत्कालीन सर्व पदाधिकारी किंवा नगरसेवक असतील, यांनी या संदर्भात काहीही अवाक्षर शब्द काढला नाही. आणि आता नुकताच 2 दिवसापूर्वी झालेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत या संदर्भात नगरसेवकांनी आवाज उठवला. या बस खरेदीची चौकशी करा. एवढंच नव्हे तर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि या खरेदी प्रकरणामध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असं देखील त्यांनी म्हटलंय. कारण सोलापूर महापालिकेनं जो दावा दाखल केला होता तो त्याच्या महापालिकेच्या विरोधात गेला आणि अशोक लेलँड कंपनीला सोलापूर महापालिकेनं 49 कोटी रुपये द्यावे लागले, नवे त्यांनी दिले. ही दंडात्मक कारवाई परिवहन समितीला न पेलवणारी आहे. त्यामुळे साहजिक नगरसेवकांनी मुद्दे मांडले हे बरोबर आहेत. मात्र 12 ते 15 वर्ष हे सर्वजण का गप्प होते, याचं उत्तर सोलापूरकरांना हवं आहे. तिसरा मुद्दा, सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून जवळपास 850 ते 900 कोटी रुपयाची समांतर जलवाहिनी आणि इतर 500 कोटीची कामं म्हणजे जवळपास 1500 कोटी रुपयांची कामं झाली. ही कामं निकृष्ट झालीत का? तर 100% निकृष्ट झालीत. जी गरजेची कामं नाहीत ती झालीत का? तशाच पद्धतीनं काम झालंय. केवळ ठेकेदार जगवण्यासाठी, अधिकाऱ्यांना काहीतरी मलिदा खाण्यासाठी ही कामं केली आहेत, आपण सगळ्यांनी बघतोय. आणि या माध्यमातून आता सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून केलेले सोलापूर शहरातील 100 कोटी रुपयाचे रस्ते खोदण्याचं, परत नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचं किंवा या कामाची गरज काय होती, ही कामं निकृष्ट झाली, असा आरडाओरड नगरसेवक करत आहेत. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस स्मार्ट सिटी योजनेतील कामं सुरू होती 18-19 किंवा 20 या कालावधीत, त्यावेळेस एकही नगरसेवक स्मार्ट सिटी संदर्भात बोलत नव्हते. त्यावेळेस एकमेव एस न्यूज मराठीच्या माध्यमातून या सर्व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून जी गरज नसणारी कामं, जी सोलापूर महापालिकेला पेलावत नाहीत, अशी कामं जी केली, जे करत होती, त्याच वेळीस या कामांवरती प्रहार टाकण्यात आला. जसे की आपण LED प्लाझा बघा किंवा सोलापूर शहरातील पार्क चौक, डफरीन चौक ते रंगभवन या ठिकाणी केलेला गरज नसलेला रस्ता पहा. या संदर्भात एस न्यूज मराठीनं आवाज उठवला. मात्र त्यावेळेस एकही लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक या संदर्भात बोलले नाहीत. आता स्मार्ट सिटीने केलेल्या कामाची बोंबाबोंब काही नगरसेवक करत आहेत, हे चुकीचं आहे. एवढ्या दिवसानंतर ते का बोलतायत, याचं उत्तर सोलापूरकरांना दिलं पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा, आपण सगळेजण आता सोलापूर शहरातील होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळ आणि तिथून पुढे जेऊरपर्यंत जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याची चर्चा करत आहोत. यावरती माध्यमं देखील गेल्या 8 ते 10 दिवसापासून प्रहार करत आहेत. एस न्यूज मराठीनं सर्वप्रथम अगोदर या रस्त्याची गरज काय अशा पद्धतीनं वृत्तांकन केलं होतं. खरं म्हणजे महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते डायरेक्ट पुढं जेऊरपर्यंतचा रस्ता अत्यंत सुंदर होता. पुढचा काही देणं घेणं नाही. मात्र सोलापूर महापालिकेच्या हद्दीत असलेला रस्ता अत्यंत चांगला होता. या रस्त्यावरती एकही खड्डा नव्हता. असं असताना महाराष्ट्र रस्ते डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 165 कोटी रुपये खर्च करून तब्बल 29 किलोमीटर लांबीचा हा
होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते आसरा चौक ते विमानतळ या मार्गावरच्या रस्त्याचं सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. वास्तविक पाहता या रस्त्याची रुंदी वाढवणं गरजेचं होतं. गरज नसताना आहे तेवढाच रस्ता फक्त त्याची उंची वाढवून कोणाला मलिदा खाऊ घालण्याचा प्रकार सुरू आहे, याचं देखील सोलापूरकरांना उत्तर पाहिजे. कारण आता सगळेजण पॅनिक झालेले आहेत आणि कालच सोलापूर महापालिकेचे महापौर तसेच अधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक घेतली आणि सोलापूर शहरातली या रस्त्याचं काम जे काय महाराष्ट्र स्टेट डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे ते आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू आहे, असं महापालिका अधिकाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्या जवळपास 7 ते 8 महिन्यापासून काम सुरू आहे. त्यावेळेसपासून महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी या संदर्भात बरं शब्द बोलत नाहीत. आता बहुतांश काम पूर्णत्वाकडे होत असताना वेस्ट ऑफ मनी असं म्हणलं तर काही वावकू होणार नाही. तब्बल 165 कोटी रुपये या रस्त्यावरती विनाकारण खर्च होत आहेत. त्या रस्त्याची रुंदी वाढवून म्हणजे 3 पदरी उजव्या बाजूला आणि 3 पदरी डाव्या बाजूला अशा पद्धतीनं 6 पदरी रस्ता केला असता तर या रस्त्यावरची कोंडी कमी झाली असती. कारण या रस्त्यावरती विमानतळ आहे, याच रस्त्यावरती साखर कारखाना आहे, याच रस्त्यावरती भविष्यातील सोलापूरचा IT पार्क होणार आहे. त्यामुळं आहे तेवढाच रस्ता जो अत्यंत चांगला होता, ज्या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता, त्या रस्त्याच्या दुतर्फा व्यवस्थित पद्धतीने फुटपाथ होते, डिवायडरमध्ये झाडी होती, विद्युत लाईट होत्या, असा असताना हा रस्ता का खोदला आणि पुन्हा तोच रस्ता ठेवून फक्त उंची वाढवून आजूबाजूच्या नागरिकांना गैरसोय करण्यासाठी 165 कोटी रुपये कोणाच्या सांगण्यावरून केले. आणि याबाबत आता सगळे शहरवासी ओरडत आहेत आणि नगरसेवक देखील ओरडत आहेत. 6 महिने हे नगरसेवक का गप्प होते याचं उत्तर सोलापूरकरांना पाहिजे. म्हणूनच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून हे 4 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून पुन्हा शिळाकडे लावूत या मतितार्थाखाली हे 4 महत्त्वाचे प्रश्न आम्ही सोलापूरकरांच्या समोर ठेवत आहोत. धन्यवाद. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.